मार्बल केक मी हा घरी बनवलेला आहे। खूप छान पद्धतीने आणि सोपी पद्धत आहे। तर त्यासाठी इथे मी एक गंज घेतला। गंजामध्ये स्टँड ठेवायचा, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे। तर एक ताट घ्यायचा, ताटावर चाळणी ठेवून चाळणीच्या वरती एक मी वाटी ठेवून त्यामध्ये मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा मी मोजून घेणार आहे। तर हा मार्बल केक विकत आणण्यासाठी खूप महागडा केक आहे। तर हा केक घरच्या घरी कसा बनवायचा आहे आणि हा मार्बल केक लहान मुलांना तर खूपच आवडतो। तर लहान मुलांनाच काय तर मोठे माणसं सुद्धा आवडीने खातील। इतका छान हा मार्बल केक घरी बनतो, विकत आणायची गरज नाही, आपण घरीच बनवू शकतो। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुमचं प्रमाण सुद्धा बिघडणार नाही आणि केक सुद्धा माझ्या पद्धतीने माझ्यासारखाच बनेल। तर इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। तर आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी चाळून घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला चाळण झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मिश्रण मी। त्यामध्ये एक पळी तेल घातलेला आहे, म्हणजेच 1 चमचाभर तेल घातलेला आहे आणि आपल्याला इथे साखर लागणार आहे। तर जेवढा मैदा होता तेवढाच आपल्याला दळलेली साखर म्हणजेच पिठी साखर, तर ही साखर मी मिक्सरला फिरवून घेतली। तर इथे मी 2 वाट्या घेतलेला आहे प्रमाण। तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मी इथे मार्बल केक बनवण्यासाठी सारखं प्रमाण घेतलेलं आहे। तर बघा, असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पाणी टाकून थोडं पाणी टाकून याचं बॅटर छान बनवून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे। तर हे दही आधी टाकलं तरी चालेल आणि आता आपल्याला हे दही जे आहे तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्या या बॅटरमध्ये। जेवढं बॅटर आपल्याला व्यवस्थित छान असं फेटता येईल तेवढं छान असं फेटून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल, तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या व तसेच बाजूला बेल आयकन आहे म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा, म्हणजे काय जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता आपलं फेटून झालेलं आहे, तर इथे मी बेकिंग पावडर घालणार आहे 1 चम्मच। तर बघा, 1 चम्मच घातल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा वापरायचा आहे, तर तो अर्धा चम्मच घातलेला आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही पावडर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये। तर तुम्ही पाहू शकता, असं व्यवस्थित मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर जेवढं छान तुम्ही बॅटर फेटलं तेवढं मस्त आपल्या इथं केक फुलतो। तर तुम्ही पाहू शकता, मस्त इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं बॅटर फेटून घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फेटून घ्या। तर इथे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपल्याला बॅटर फेटल्याच्या नंतर असे 2 बाउल लागणार आहे। तर कोणतेही तुम्ही घरातील 2 भांडे घेऊ शकता। मी इथे 2 पातेले घेतले, त्याप्रमाणे आपल्याला इथे सारख्या प्रमाणामध्ये मोजून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार जरी टाकलं यामध्ये व्यवस्थित तरी चालेल। तर इथे मी तुम्हाला मोजून दाखवत आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 वाटी या गंजात आणि 1 वाटी दुसऱ्या गंजामध्ये, तर तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने 2 गंजामध्ये घ्यायचं आहे। 2 गंजात घेण्याचं कारण की आपल्याला एका बॅटरमध्ये आपल्याला प्लेन साधं बॅटर ठेवायचं आहे आणि दुसरं बॅटर जे आहे ते आपल्याला कोको पावडरचं बनवायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे 2 बॅटर लागणार आहे। तर बघा, मी तुम्हाला अगोदर मोजून दाखवलं, आता मी अंदाजे दोन्ही पातेल्यात सारखं घेणार आहे। तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलं होतं, म्हणजे व्यवस्थित प्रमाण चुकलं नाही पाहिजे, तर त्यासाठी। तर बघा, आता छान असे इथे मी दोन्ही गंजामध्ये बॅटर काढून झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, मी दोन्ही पातेल्यामध्ये सारखंच आपल्याला इथं बॅटर काढून घेतले आहे। तर इथे मी हे कोको पावडर घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला 2 चम्मच कोको पावडर लागणार आहे। तर पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच आपल्याला या बॅटरमध्ये कोको पावडर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
तर आपल्याला मार्बल केक बनवण्यासाठी 2 बॅटर लागतात, एक कोको पावडरचं आणि एक प्लेन बॅटर लागते। तर बघा हे कोको पावडर टाकल्याच्या नंतर छान असं कॉफी कलर येईपर्यंत, रंग येईपर्यंत त्याला छान कोको पावडरचा फेटत राहायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला थोडंसं फेंट वाटलं, डार्क कलर पाहिजे असेल तर अजून तुम्ही थोडंसं अर्धा चम्मच कोको पावडर टाकलं तरी चालेल, पण व्यवस्थित आहे। बघा छान असं व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। यामध्ये हे कोको पावडर तुम्ही पाहू शकता। एक केक टिन लागणार आहे, तर केक टिन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा सुद्धा वापरू शकता। तर इथे मी या केक टिन मध्ये 1 किलोचा केक बनतो, तर हा इथे मी मोठा केक टिन घेतलेला आहे। त्याला तेल लावून थोडंसं असं ब्रशच्या साहाय्याने ग्रीस करून घेतलेलं आहे। पूर्ण केक टिनला तेल लावल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे आणि मैद्याने आपल्याला पूर्ण असं कव्हर करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कव्हर केल्यामुळे आपला केक यामधून इझिली निघतो आणि छान असा बेक सुद्धा होतो। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळीकडे म्हणजे केकच्या पूर्ण टिनला असं आपल्याला मैद्याने ग्रीस करून घ्यायचं आहे, कव्हर करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे मी मैद्याने कव्हर करून घेतलेला आहे आणि उरलेला जो मैदा आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। तर बघा छान असं आपल्या इथे ग्रीस झालेला आहे। आता आपल्याला केक टिन मध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच आपल्याला यामध्ये कोको पावडरचं मिक्स केलेलं प्रीमिक्स घालायचं आहे। आपल्याला हे जे बॅटर बनवलं होतं आपण कोको पावडरचं ते 2 चम्मच घालायचं आहे आणि आपल्याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर वरतून आपल्याला जे व्हाईट कलरचं आपल्याकडे बनवलेलं बॅटर आहे तर ते बॅटर घालायचं आहे। आपल्याला 2 चम्मच आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। तर आपल्याला पूर्ण हे बॅटर संपेपर्यंत अल्टरनेट हीच क्रिया करायची आहे। 2 चम्मच हे बॅटर झालं, प्लेन बॅटर झालं की लगेच आपल्याला इथं कॉफी कलरचं बनवलेलं जो बॅटर आहे म्हणजेच आपलं जे चॉकलेटी ते बॅटर घालून घ्यायचं आहे। हे 2 जे बॅटर बनवलेले आहे तर हे अशीच क्रिया चालू ठेवायची आहे। आपल्याला 2 चम्मच आपल्याला कोको पावडर घालून घातलेलं जे बॅटर आहे ते टाकत राहायचं आहे आणि 2 चम्मच आपल्याला जे प्लेन बॅटर आहे आपल्याकडे व्हाईट बॅटर ते घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता जोपर्यंत आपलं बॅटर संपत नाही तोपर्यंत आपल्याला हीच क्रिया करायची आहे। लक्षात ठेवा टाकता वेळेस चुकू द्यायचं नाही, एक झालं की एक टाकायचं, म्हणजेच आपला जो मार्बल केक आहे तो खूपच छान बनतो, खायला खूप टेस्टी लागतो। तर हा मार्बल केक तुम्ही एक वेळेस बनवला तर नेहमीच बनवसाल, अगदी छान लागतो। तर हा मार्बल केक बघितल्यानंतर बनवून सुद्धा बघा आणि मला कमेंट्समध्ये कमेंट करून जरूर कळवा का हा केक कसा बनला। खूप छान लागतो खायला, तर आवडीने खातील। तर हा केक मी माझ्या मैत्रिणींचा बर्थडे आहे, तर माझ्या मैत्रिणींचा बर्थडे आहे म्हणून मी हा मार्बल केक बनवलेला आहे 1 किलोच्या प्रमाणामध्ये। तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त लागते हा केक खायला आणि जबरदस्त टेस्ट सुद्धा लागते, म्हणून मी हा आज मार्बल केक बनवलेला आहे माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेसाठी। तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। तर इथं मी संपूर्ण बॅटर टाकून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला असं हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही बबल्स असतात ते निघतात। तर बघा अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित टॅप झालं की आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला, किंवा तुमच्याकडे केक बेक करण्यासाठी असेल तर त्यामध्ये ठेवलं तरी चालेल। तर बघा आता काय करायचं आपल्याला याच्यावर डिझाईन बनवायची आहे। तर डिझाईन बनवण्यासाठी इथे टूथपेस्ट घ्यायची किंवा आपली माचीसची काडी असते ती घ्यायची। इथे मी माचीसचीच काडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवायची आहे। तर इथे मी फुलाची डिझाईन बनवलेली आहे, अगदी सोपी आहे बनवण्यासाठी, काहीच अवघड नाही। तर ती तुम्ही इझिली बनवू शकता। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किती सुंदर असं आपल्या इथे मार्बल केकची डिझाईन बनलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, मी परत एकदा याच्या आतमधून तुम्हाला दाखवत आहे। बघा रिपीट हीच क्रिया दाखवलेली आहे मी तुम्हाला की हे फूल कसं बनवायचं आहे। तर बघा किती सोपं आहे ना बनवण्यासाठी आणि किती छान आहे। तर आता आपण हे
आपल्या इथे गंज छान असं गरम झालेला आहे। तर ह्या गंजामध्ये आपण हा केक टिन ठेवून घेऊ आणि आपल्याला एक अर्धा तास ते पाऊण तास पर्यंत आपल्याला हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे। तर हा 1 किलोचा आहे, त्यामुळे याला थोडासा वेळ लागणार आहे। जर तुमचा केक कमी असेल तर लवकर सुद्धा होते। तर हा केक शिजला की नाही बघण्यासाठी टूथपिक घालून बघायचं, टूथपिकला लागला नाही की समजायचं हा केक बेक झालेला आहे। तर आपला इथे मार्बल केक इथे रेडी आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे, मस्त फुललेला आहे। मंडळी, तुम्हाला माझ्या मार्बल केकचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।